आणि तो पोचतो. म्हणजे मला याच्याबद्दल बोलायचं आहे, पण त्याआधी हे तुला जे प्रचंड फॅन फॉलोईंग आहे आणि अगदी आबाल वृद्ध आपण म्हणू तर ते तसं आहे. म्हणजे मागं मी त्या एका आजींच्या बद्दलचा प्रसंग आपण बोललो होतो, ज्या तुझ्या प्रचंड मोठ्या फॅन आहेत, ज्यांच्याशी तू व्हिडिओवरून हो आठवलं, इंदोरला. खूप गोड कोकणी होत्या, त्या गोव्यातल्या होत्या. माझ्या एक कॉमन फ्रेंडनी सांगितलं की त्यांना खूप छान वाटतं. मग तुम्हाला आठवत असेल म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो की इतक्या आमचे एक मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की माझ्या कोलिगच्या आईंना तुमचं गाणं खूप आवडतं, तर तुम्ही एकदा व्हिडिओ कॉल कराल का. हे मागच्या वर्षीच इंदोरला मी अभंगवारी करता आलो होतो तेव्हा व्हिडिओ केला. तर त्या अगदी छान घरी म्हणजे कळतं ना, पावडर लावली आहे आणि छान अशा, आणि खूप गोड, भरपूर वेळ. शेवटी त्यांच्या मुलीलाच ऑकवर्ड व्हायला लागला, अगं आई त्यांना जायचं असेल तू जाऊ देत. आणि त्याची पार्श्वभूमी अशी की त्यांचा एक व्हिडिओ माझ्याकडे आला होता. मी कोकणी एक गाणं गायलो आहे लक्ष्मीनारायणाच्या ह्याच्यात, पद्मनाभ ते म्हणते सगळे आमचे सुख दुःख तूच देवा जाणा, तुझ्या दर्शनानं धन्य झाले लक्ष्मीनारायणा, तुझ्या दर्शनानं धन्य झाले लक्ष्मीनारायणा. तर ते त्यांनी साध्या म्हणजे कदाचित त्यांची आवड असावी की अशी गाणी रेकॉर्ड करून पाठवायची लोकांना. तर ते घरच्या कपड्यांमध्ये आपल्या मित्रमंडळींना पाठवलेलं असावं, ते माझ्याकडे आलं. तर ते मी त्या मुलीला किती छान, तर ते किती छान त्या माझ्या मित्रांनी त्यांच्या मुलीला पाठवलं, त्यांच्या मुलींनी त्यांना दाखवलं. ते म्हणले हे काय, मी असली साडी घातलेली. त्यांनी पुन्हा ते रेकॉर्ड केलं, छान साडी घात, आणि ते त्यांनी मी तुम्हाला यातलं मला सगळ्यात काय आवडतं माहिती आहे, माइंड शेअर. मी कुठल्याही माणसाला इतका वेळ द्यावा असं वाटतो. ते गाणं कसं होतं, त्यांनी काय केलं, मी किती चांगलं केलं, हे सगळं त्याचा काही संबंध नाही. पण कुठला तरी, किंवा मला बऱ्याच वेळेला फर्स्ट टाइमर्स मंडळी माझे चित्र काढून देतात, ते कधी कधी माझ्यासारखी नाही दिसत, म्हणजे अगदी प्रांजळपणे सांगाल. पण मी तरी खूप खूप मनापासून कौतुक ह्याकरता करतो, कारण तुम्ही मला सांगा 4 तास तुम्ही कोणासाठी दिले, तो 4 तास तल्लीन होऊन अत्यंत प्रेमाने कोणी तुमच्यासाठी काही करत असेल तर त्याचा सत्कार आणि आदर तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर ह्या आजींच्या ह्याच्यात असेल किंवा ह्या मुलांच्या ह्याच्यात असेल, मला तो एक खूप म्हणजे जिव्हाळा जे म्हणतो ना, तो जाणवतो. सर, तुम्ही जे अभंग गाताय त्याची ताल सूर हे लोकांना